बघणार आहे रेबीज. रेबीज काय एक ॲनिमल बाईट केल्यामुळं होणारा डिसीज आहे. एक व्हायरस आहे, तो काय करतो त्या जे ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये रेबीज नावाचा म्हणजे लासा व्हायरस नावाचा एक व्हायरस असतो. तो काय करतो, जो व्यक्ती आहे त्यांना काय करतो, बाईट केल्याच्या नंतर तो व्हायरस त्यांच्यामध्ये स्प्रेड होतो, त्याच्यामुळे होतो रेबीज. तर रेबीजचं दुसरं नाव काय आहे, हायड्रोफोबिया. तर आपण बघूया एजंट काय आहे, लायसा व्हायरस टाईप 1. आपण बघितलं लायसा व्हायरस काय एक इन्फेक्टेड ॲनिमल मध्ये राहतो. तो काय करतो, हेल्दी पीपलला बाईट केल्याच्या नंतर तो व्हायरस त्यांच्यामध्ये इंटर होतो, असा तो एजंट आहे लायसा व्हायरस टाईप 1. त्याच्यानंतर इन्क्युबेशन पिरियड 1 to 3 मंथ, 1 ते 2 मंथ त्याला लागतात साइन अँड सिम्पटम्स दाखवण्यासाठी. कधी कधी तर एअर पण लागू शकतात, ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन बाय द बाईट ऑफ इन्फेक्टेड ॲनिमल. जे इन्फेक्टेड ॲनिमल आहेत त्यांना बाईट केल्याच्या नंतर रेबीज होतो बघा, काय इन्फेक्टेड ॲनिमल. तर मग त्यांचा सोर्स ऑफ इन्फेक्शन काय, कोणते, ॲनिमल बाईट लाईक डॉग, मंकी, कॅट, कॅमल आणि पिग. कोणते डॉग, मंकी, कॅट, कॅमल आणि फिग हे जे ॲनिमल आहेत त्यांना बाईट केल्याच्या नंतर रेबीज होण्याचे चान्सेस असतात आणि त्यांच्या सलाव्यामध्ये हा व्हायरस असतो. पण त्या जे ॲनिमल आहेत त्यांच्या सलाव्यामध्ये हा व्हायरस दिसून येतो. त्याच्यानंतर बघा साइन अँड सिम्पटम्स, त्याच्यामध्ये अर्ली साइन कोणते दिसतात ते म्हणजे हेडेक, फिवर, मलेज आणि नमनेस. नमनेस कोणत्या, ज्या जिथं बाईट केलेलं आहे त्या साईडला नमनेस दिसून येतं बघा. त्याच्यानंतर बघा लेटर म्हणजे नंतरचे साईन कोणते दिसतात, त्याच्यामध्ये क्लासिकल सिम्पटम्स ऑफ रेबीज दिसतात. ते कोणते, त्याच्यामध्ये दिसतं बघा इंटॉलरन्स ऑफ नॉईस, इंटॉलरन्स ऑफ ब्राईट लाईट आणि नॉईस. म्हणजेच काय होतं, नॉईसची त्यांना भीती वाटायला लागती. त्याच्यानंतर लाईटला काय म्हणतात, फोटोफोबिया, हे पण त्याच्यामध्ये दिसून येतं. त्याच्यानंतर बघा हायड्रोफोबिया, आपण ते एक्सप्लेन केलं कसं की त्याच्यामध्ये फिअर ऑफ वॉटरची भीती वाटते. त्याच्यानंतर डिफिकल्टी इन सॉल्विंग दिसते आणि त्याच्यानंतर डेथ होण्याचे चान्सेस असतात. 95% डेथ होण्याचे चान्सेस असतात या डिसीज मध्ये. तर त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर बघा डायग्नोसिस कशा करायच्या, डायग्नोसिस त्याचं ज्या इन्फेक्टेड ॲनिमल आहेत त्याच्यामध्ये काय दिसतं, जे सीएनएस सेल राहतात सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या, त्याच्यामध्ये निग्री बॉडीज प्रेझेंट असतात. तर ते निग्री बॉडीज ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये रेबीज हा व्हायरस म्हणजेच लासा व्हायरस हा दिसून येतो, ध्यानात ठेवा. आणि त्याचा आपण मॅनेजमेंटसाठी आपण मागे एक व्हॅक्सिन बघितली होती, अँटी रॅबीज व्हॅक्सिन. त्याचा एक फुल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तर तो